अगली खबर महाराष्ट्र के परवड़ी से आ रही है। बता दें आपको, परवड़ी जिले के पालम तालुका में पेड़ सिवनी से पेड़ू रोड का काम पिछले 2 साल से चल रहा है। इस रोड के काम के लिए पेड़ी गांव के पास सरकारी जमीन से खुदाई की जा रही है और रोड पर मिट्टी मिली हुई मोहरम बिछाने का काम चल रहा है। इस रोड पर करीब 30 से 40 गाँव के लोग आते जाते हैं। गुटेदार ने मनमाना काम शुरू कर दिया है। पिछले 2 साल से इस रोड का काम बंद था, लेकिन श्री संत निवृतनाथ महाराज की यात्रा के मौके पर पेड़ सिवनी से पेड़ू रोड का काम शुरू हो गया। रोड के काम में बड़ी मात्रा में गिट्टी और मोरम का इस्तेमाल किया जा रहा है। वे इस रोड पर मोरम बिछाने के लिए पेड़ी गांव की मिट्टी में खुदाई कर रहे हैं। जनता मांग कर रही है कि गुटेदार के खिलाफ केस दर्ज किया जाए। संवाददाता शांतिलाल शर्मा की रिपोर्ट। मी आहे सेलूची, तर आम्हाला सर रोज ह्याला त्रास होत आहे, जायला यायला त्रास होत आहे। ते 2 वर्ष झालं काम चालू आहे। तर हे मुरुम आहे की नाही, हे मुरुम असला वापरायला, ते खडकाड मुरुम वापरायला बिना रॉयल्टीचा गायरान मधला आणलेला आहे। गायरान जमिनीमधला बिना रॉयल्टीचा मुरुम आणलेला आहे गुत्याला। अच्छा, माती मिक्स आहे मुरुमामध्ये, तर बनावट वरतीचं काम चालू आहे। तर याबद्दल मग तुमचं म्हणणे काय आहे? आमचे म्हणणे चांगल्या क्वालिटीचे माल मटेरियल वापरावं, रॉयल्टी काढून शासनाची। आणि 2 वर्ष झालं या रोडचं काम चालू आहे सर। याच्यामध्ये डिलिव्हरीच्या बाहेरचे दवाखाना पेशंट वगैरे। मी सर इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी घेऊन जातो दररोज, येणं जाणं अपडाऊन आहे। इंग्लिश स्कूल, ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलला पेटशुनीकडे जात असतो। तर एवढा त्रास होतोय या रस्त्यावरून की नीट गाडी सुद्धा चालित आहे। ह्या रोडून किती जाणं येणं करतात? किती गावाचे लोक करतात जाणं? वानवाडी, पेंडू, सादलापूर, मानगिरवाडी, पिपळगाव, हे रोड असे आहेत। सरासरी 30-35 गाव आहेत। या गावाचा रूट चालू आहे सर ह्या रोड। तर तुमची मागणी आहे की रोड लवकरात लवकर व्हावे। मंजूर होईल। गेल्या 2 वर्षापासून रोडवर गिट्टी टाकलेली आहे। थोडं काम करतात, बस झालं, बंद करून टाकतात। 4 दिवस दाखवले माणसाला, उकरायचे 4 दिवस आणि स्टॉप काम करायचे। ह्या पद्धतीनं काम चालू आहे। पेंडू ते लोहाचं काम चालू आहे गेल्या 2 वर्षापासून, तर याबद्दल काय सांगतात? सर खूप दिवस झालं काम चालू आहे। हे गुत्तेदार 1 वर्ष झालं फक्त जत्रेलाच येऊन गेली वर्षी काम केलं होतं, परत हे कधी फिरकलेच नाही तिकडं। आणि रस्त्याचं काम पण इतकं निकृष्ट दर्जाचं आहे की उकरणं नाही, खणणं नाही, कुठं तर रस्ता फक्त 6-7 फुटाचाच आहे। 6 फुटाच्या रस्त्यावर सुद्धा या माणसांनी काम केले। आणि काम करताना काही जरी केलं किंवा वारंवार वरिष्ठाची तक्रार जरी केली तर कोणी लक्ष द्यायला सुद्धा तयार नाही। तर याबद्दल काय म्हणणे आहे तुमचं? सर रस्ता व्यवस्थित व्हायला पाहिजे। हा मोठा रोड आहे, लोहा पालम इथून वाहतूक होते, पेठशिवनीकडून इकडं वाहतूक होते। सर खूप दिवस झालं रस्त्याची इतकी अडचण आहे की यायला जायला गाड्या नाहीत व्यवस्थित। आणि हे लेकरायला जायचा रस्ता आहे शाळेचा, हे व्यवस्थित व्हायला पाहिजे, चांगला मजबूत व्हायला पाहिजे। काम जवळपास 7.5-8 कोटीचं आहे। आणि एवढं मोठं काम असून सुद्धा जर असं निकृष्ट होत असेल तर काय त्याला हे नाही ना। आणि खडक उकरायला पाहिजे होता, खालचा रोड उकरायला पाहिजे होता, उकरून त्याच्यावर दबाई करायला पाहिजे होती, परत खडक टाकायला पाहिजे होता, परत जे काही इस्टिमेट प्रमाण आहे ते काम व्हायला पाहिजे होतं। तर तशा प्रकारचं दिसत नाही। तर त्याच्यात माती मिक्स करायला? माती बिलकुल माती आहे त्याच्यात, काहीच नाही, खडक सुद्धा नाही चांगला। निव्वळ पांढरी साधी पिवळी माती आणून हे करून टाकतात।